ट्रेलर मला आवडला, टीजर आवडला आणि त्याच्यामुळे दादाला बोललो की दादा यार ह्या चित्रपटाचं आपण प्रमोशन जोरदार करूया. माझ्या पद्धतीने जेवढं होईल तेवढं मी करतोय. तर त्याच खरंच थँक्यू सो मच की समोरून कुणाल आम्हाला अप्रोच झाला की मला तीच एक विनंती आहे की तुम्हाला आवडला असेल ना ट्रेलरमधला एखादा छोटासा भाग जरी आवडला असेल ना तर तुम्ही स्वतःहून ते टीजर शेअर करा, ट्रेलर शेअर करा. आमच्याकडे एवढा आर्थिक पाठबळ नाही आहे. जे पाठबळ आहे ते हेच आहे. हे सगळी मंडळी माझं एक आर्थिक पाठबळ आहे. तर तुम्ही पण त्यामध्ये जॉईन व्हा. तुमच्यासारखीच एक नवोदित एक स्वप्न बघून एक टीम फिल्म करते, मराठी सिनेमा पुढे नेण्याचा प्रयत्न करते. तर माझी एवढीच इच्छा आहे की त्याला तुमचा पाठबळ मिळाला ना तर ही फिल्म जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून आपण पण मराठीमध्ये एक चांगला एक सिनेमा देण्याचा प्रयत्न करू शकतो. एका गावामध्ये एक 10-12 वर्षाची लहान मुलगी एका डोंगरावर गायब होते आणि खाली गावामध्ये एकच चर्चा होते, ती म्हणजे तिला डोंगर देवानी धरली आहे. तर गावामध्ये एक मुंबईवरून एक मुलगा आलेला असतो. तो पहिल्यांदा जेव्हा ऐकतो की देवानी धरली आहे आणि सहज बोलतात हे गावचे लोक. ही घटना जी घडली ना मित्रांनो, ही खरी घटना आहे आणि ही घटना घडली आहे महाराष्ट्रामध्ये ठाण्याच्या वाड्याजवळ. मित्रांनो, ती मुलगी अजूनही सापडली नाहीये, पण एक मुलगा ज्याचं नाव सचिन रामचंद्र अंबात, एक दिग्दर्शक मराठी चित्रपटाचा, मी त्यांचा पॉडकास्ट पण घेऊन आलो होतो. तुम्ही तो पॉडकास्ट पाहिला नसेल तर आपल्या चॅनलवर नक्की पहा. कारण मित्रांनो, त्या मुलाने धाडस केलं की त्या गोष्टीवर चित्रपट बनवायचा. आज कांतारासारखे चित्रपट त्यांचं तिकडचं कल्चर, त्यांचं तिकडच्या सगळ्या संस्कृती घेऊन आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण त्या चित्रपटाला डोक्यावर धरतो. आणि आज एका मराठी मुलाने प्रयत्न असा केलाय की आपल्या महाराष्ट्रातलं ते कल्चर, आपल्या महाराष्ट्रात पण अशा काही गोष्टी आहेत जे दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय आणि त्याच्या आता धाडसाला मला तर पहिला सलाम करायचं. मित्रांनो, ज्या असुरवन चित्रपटामध्ये मी आता ही तुम्हाला स्टोरी सांगितली ना, ती आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्या खऱ्या आयुष्यामध्ये मुलीचा अजून शोध लागला नाहीये, पण त्या चित्रपटामध्ये त्या मुलीचं काय झालं किंवा काय एक काल्पनिक कथा त्यांनी ती मांडण्याचा प्रयत्न केलाय. मित्रांनो, असुरवनचा टीजर आणि ट्रेलर तुम्ही पाहिला नसेल तर माझी तुम्हाला विनंती आहे की हा व्हिडिओ संपल्याच्या नंतर पहिला जाऊन तुम्ही तो ट्रेलर पहा, टीजर पहा. आत्ताच ट्रेलर लॉन्च झालेला आहे, कालच मी गेलो होतो, त्याचा पण मी एक ब्लॉग व्हिडिओ टाकणार आहे. त्या लोकांची रिएक्शन काय, चित्रपटाच्या स्टारकास्ट सोबत मी गप्पा पण मारल्यात, दिग्दर्शक सचिन अंबात यांच्यासोबत देखील गप्पा मारल्यात. तो व्हिडिओ आज आपला किंवा उद्या येईल. पण मित्रांनो, टीजर ट्रेलर तुम्ही पहा. तो टीजर ट्रेलर पाहिल्याच्या नंतर तुम्हाला जर का तो आवडला तर मित्रांनो, मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो तो मराठी लोकांपर्यंत पोचवा. कारण आपण कांतारासारखा चित्रपट तो त्यांच्या लोकसंस्कृतीला आपल्या इथं महाराष्ट्रात आपण चालवतोय, डोक्यावर घेतोय. आज आपल्या महाराष्ट्रातल्या एका मुलाने जर का प्रयत्न केला असेल की आपल्या महाराष्ट्राची संस्कृती दाखवायचं, आपल्याकडे पण जे गोष्ट आहे ते दाखवण्याचं, ते पडद्यावर आणण्याचं त्यांनी स्वप्न पाहिलंय, ते मला असं वाटतं आपण पूर्ण केलं पाहिजे. चित्रपटाला आपण जास्तीत जास्त पाठिंबा दिला पाहिजे. कारण त्याच्याकडे आज आपण पाहिलं त्या टीमकडे तर तेवढा फायनान्स सपोर्ट नाही आहे. आणि मला जेव्हा कळलं तेव्हा मी स्वतः म्हटलं नाही, मराठी माणूस पुढे गेलाच पाहिजे. आणि मी पाऊल उचललं आणि मला माहिती आहे माझा हा जो ऑडियन्स आहे ना सगळा, तो मला मदत करेल, सहकार्य करेल. तुम्ही सगळ्यांनी तो टीजर आणि तो ट्रेलर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. मी तुम्हाला 100% सांगतो, तो ट्रेलर आणि टीजर तुम्हाला नक्की आवडेल. त्याचं संगीत जे आहे, त्याचं गाणं, बीजीएम, इतर सगळ्या गोष्टी, आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर का, आता मी टेक्निकली सांगतोय, तुम्हाला जर का टेक्निकल माहित असेल तर 6K कॅमेरावर हा चित्रपट शूट झालेला आहे. आणि त्यांनी तो चित्रपट 80% हा रात्री शूट केलेला आहे मित्रांनो. आणि रात्रीचे कलर जे दिसतात ना, खरंच मी तुम्हाला सांगतो तो एक वेगळाच अनुभव असणार आहे त्या असुरवनमधून. आणि ही जी स्टोरी, तुम्ही ती स्टोरीज बघा ना, एक मुलगी डोंगरावर हरवते आणि तिला देवानी धरलंय म्हणून आपण गावातले लोक बोलतो. आणि मग त्याच्यानंतर गावातले लोक कसे शोधायला जातात, या सगळ्या गोष्टींचा बेस आहे तो चित्रपटाचा. काय मग गमती जमती होतात, काय इतर सगळ्या गोष्टी, ज्या सगळ्या असुरवन यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, मला तुम्हाला सांगायचं आहे, ह्या टीमने, म्हणजे ह्या टीमसोबत मी पण आहे, 2013 पासून आम्ही सुरुवात केली होती. स्वप्न स्वरूप क्रिएशन म्हणून आपलं हे जे आहे प्रोडक्शन. आणि तिथून आम्ही पहिला लव लफडे, माझा तुम्ही पाहिला असेल चित्रपट, बिर्याणी नावाची एक शॉर्ट फिल्म जी आमची कालाघोडा, मुंबई फेस्टिवल, गोवा फेस्टिवल, इतर सगळ्या फेस्टिवलला गाजली. आणि अनुराग कश्यप असतील, त्यांनी देखील स्वतः त्या सचिन दादाला आमच्या सांगितलं की तू भाई बहुत आगे जाएगा. आणि त्याच्यामुळे आज हा चित्रपट मराठीमध्ये येतोय. त्यांच्या मागे फायनान्शियली सपोर्टला कोण नाही, त्यांच्या मागे मराठी इंडस्ट्री नाही आहे. पण मी त्याला आत्मविश्वास दिला, दादा आपला मराठी जो क्राऊड आहे ना सगळा, तो आपल्या असुरवनच्या मागे 100% खंबीरपणे उभं राहणार. आणि हा चित्रपट करत असतानाच एक सचिन चांदवडे म्हणून एक कलाकार आहे, आपल्याला जर का माहीत असेल तर सचिन चांदवडे, जो चित्रपट झाल्याच्या नंतर रिलीज, त्याचं एक स्वप्न होतं तो चित्रपट पाहणं, पण तो आज आपल्यामध्ये नाही आहे मित्रांनो. पण मित्रांनो, मला असं वाटतं
आपण बॉलिवूडचे चित्रपट पाहिले, आपला सुशांत सिंग राजपूत गेला आणि त्याच्यानंतर तो चित्रपट जो आपण उचलून धरला तो का तर बाबाला गेला म्हणून. तर मला असं वाटतं आपल्या सचिनसाठी, आपल्या सचिन चांदवडेसाठी, मराठी कलाकारासाठी हा चित्रपट आपण पाहिला पाहिजे, त्याचं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे. आणि हा चित्रपट एक मराठी माणूस जो आहे ना प्रयत्न करतोय ना त्यासाठी पाहिलं पाहिजे. कसं असतं ना मित्रांनो, मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक जण आहेत, ते कामं करत असतात, चांगलं काहीतरी घेऊन येत असतात, जे आता आपण असुरूममध्ये पाहतोय. पण त्याचं जर का निराश जर का आपण केलं ना प्रेक्षकांनी, तर मग आपल्याला तिकडे कुठेतरी आपल्याला मग ते डिप्रेशनमध्ये आपण जातो. असं कुठेतरी होता कामा नये. आज स्वतःच्या खिशातून पैसे घालून त्या दादानी हा चित्रपट आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न केला, आपल्या महाराष्ट्राचं कल्चर दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मला असं वाटतं मराठी माणसांनी ते पुढे येऊन पाहणं आणि त्यांना पाठिंबा देणं गरजेचं आहे. मी स्वतः आमच्या गोरेगावला स्क्रीनिंग लागणार आहे. 5 डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होतोय. 7 डिसेंबरला रविवारी गोरेगावच्या मूवी स्टार थिएटरमध्ये तिकडे मी स्वतः चित्रपट पाहणार आहे. तुम्हाला देखील माझ्यासोबत चित्रपट हा पाहायचा असेल तर मित्रांनो मला मराठी बोलू इंस्टाग्राम चॅनलवर मेसेज करा. आत्तापासून तिकीट बुक करूयात आपण. तसंच जर का तुम्ही पुण्यात असाल तर पुण्यात एक शो लागणार आहे जो सचिन चांदवडे जे आपल्या आज नाही आहेत कलाकार, ते त्यांच्या श्रद्धांजलीसाठी, त्यांच्या आदरांजलीसाठी तो चित्रपट तिकडे पुण्यात त्यांच्या फॅमिलीसोबत आपल्याला पाहायचा असेल तर पुण्यात तिकडे पाहू शकता. तो देखील तिकडे 7 डिसेंबरलाच असणार आहे. त्याच्या डिटेल्स पण मी तुम्हाला मराठी बोलू इंस्टाग्राम चॅनलवर देईल. मित्रांनो एवढंच सांगायचं आहे, हा चित्रपट म्हणजे फक्त चित्रपट नाही आहे, तर एका मुलाने एक प्रयत्न केला आहे आपल्या महाराष्ट्राची लोकसंस्कृती, जसं बाकीचे चित्रपट जे आहेत बाहेरच्या राज्यातले, साऊथमधले, बाकी इतर राज्यामधले, ते आपल्या महाराष्ट्रात आपण चालवतोय. तर आपला महाराष्ट्रातलं जे कल्चर आहे ते आपण का नाही मोठं करायचं, एवढंच मला तुम्हाला विचारायचं आहे. एकदा तुम्ही मी सांगतोय म्हणून हा चित्रपटाचा ट्रेलर, गाणी, टीजर हे सगळं पहा. तुम्हाला आवडलं तर तुमच्या फीडवर इंस्टाग्राम किंवा इतर सोशल मीडियावर हे ठेवा. कारण हा चित्रपट मित्रांनो 4 वर्ष झालं तो दादा लिहितोय, 4 वर्ष झालं त्याच्यावर काम करतोय, 4 वर्ष मेहनत करतोय आणि 4 दिवसात आपण जर का तो पाडला ना मराठी चित्रपट, तर मला असं वाटतं त्याचं जे स्वप्न आहे जे सत्यात उतरवायचं आपल्याला. कारण त्यांचे वडील जे आहेत ते आता जगात नाही आहेत, ते पण त्यांनी त्या चित्रपटाची सुरुवात केली होती लिखाणापासून आणि तो आज दादानी मोठा केला चित्रपट. आणि मला असं वाटतं एका वडिलांनी स्वप्न पाहिलं, एका मुलांनी ते स्वप्न पूर्ण केले. आज ते स्वप्न मराठी माणसांपर्यंत पोहोचतंय आणि हे काहीतरी वेगळं या चित्रपटामधून आपल्याला पाहायला मिळणार आहे, ज्याचं नाव आहे या चित्रपटाचा असुरवन. तो आपण नक्की पाहिला पाहिजे. आणि त्याच चित्रपटासाठी सचिन चांदवडे म्हणून जो आज आपल्यात कलाकार नाहीये, त्याच्यासाठी देखील आपण हा चित्रपट पाहिला पाहिजे जरूर. तुम्ही जर का ट्रेलर, टीजर असुरवनचा पाहिला नसेल, गाणी पाहिली नसतील तर आत्ताच जा आणि आपल्या स्वप्नस्वरूप यूट्यूब चॅनलवर आपलं हे गाणं, टीजर, सॉंग सगळे इतर गोष्टी पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते शेअर करा. तुर्तास सांगतो मित्रांनो, आता आज रात्री किंवा उद्या सकाळी आपला जो काल टीजर लॉन्चला, मी ट्रेलर लॉन्चला गेलो होतो ना, तर एकंदरीत सगळे स्टारकास्ट तिकडे होते सगळे, त्यांच्याबरोबर मी एक मस्त मुलाखत केली आहे. तो व्हिडिओ पण मी टाकणार. मित्रांनो तुम्ही जर का असुरवन चित्रपट पाहणार असाल तर मला कमेंटमध्ये आता असुरवन लिहून पाठवा. तुर्तास सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र.